नमस्कार मैत्रिणींनो, विद्या गणबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला ही ताटाभोवतीची महिरप कशी बनवायची ते दाखवणार आहे। चला तर मग पाहूया आपल्याला यासाठी काय काय साहित्य लागतंय ते। महिरप बनवण्यासाठी आपल्याला 4 नंबरचे राणी कलरचे मोती लागणार आहेत। तुम्ही कोणत्याही रंगाचे घेऊ शकता। त्याचप्रमाणे पांढरे मोती लागणार आहेत 4 नंबरचे। 30 नंबरचा तंगूस लागणार आहे। सुई घेतली आहे, सुईमध्ये दोरावून घेतला आहे आणि शेवटी दोऱ्याला गाठ मारून घेतली आणि त्याचप्रमाणे तंगूस कापण्यासाठी कात्री लागणार आहे। चला तर मग पाहूया ही महिरप कशी बनवायची ती। सुरुवातीला आपल्याला वरची पट्टी करून घ्यायची आहे। सुईवरती एक राणी कलरचा मोती, 2 पांढरे मोती, एक राणी कलरचा मोती आणि 2 पांढरे मोती घालून घेतलेत। नेहमीप्रमाणे शेवटच्या मोत्यातनं सुई घालायची आणि सर्व मोत्यातनं फिरवून घ्यायची। आणि आता आपण या शेवटच्या मोत्यातनं पण परत एकदा सुई घालून घेऊ। हे पहा अशी सुईवरती 2 पांढरे, एक राणी आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत। राणी कलरच्या मोत्यातनं दोरा भरायला आहे, त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे। आपण या 2 पांढऱ्या मोत्यातनं आणि या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे। सुईवर 2 पांढरे मोती, एक राणी कलरचा मोती आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत। परत या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घेऊन परत आपण राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे या मोत्यातनं। परत सुईवरती 2 पांढरे, एक राणी आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत। परत या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे। म्हणजे 4 गोल झालेले आहेत आपले, 1 2 3 आणि 4। तुम्ही जर 5 नंबरचे मोती वापरलेत तर कमी गोल करायला लागेल। 4 नंबरचे मोती वापरले तर 71 गोल करायला लागतील तुम्हाला। तुम्ही करून घ्या, मीही करून घेते, मग तुम्हाला पुढे सांगते की ही महिरप कशी बनवायची ती। हे पहा आपले 71 गोल झालेले आहेत घालून। आता आपला दोरा या मोत्यातनं बाहेर आला आहे। हे पहा आपली सुई या मोत्यातनं बाहेर आली आहे। आता आपण काय करणार आहे, हा जो मोती आहे या मधल्या मोत्यातनं सुई 2 मोत्यांच्या मधल्या बाजूनी सुई बाहेर काढून घ्यायची। दोऱ्यामध्ये आपण या मोत्यातनं सुई आली आहे बाहेर आपली। हे पहा परत एकदा जवळून पहा, या मोत्यातनं सुई बाहेर आली आहे। आता आपण 3 राणी कलरचे मोती घेतलेत, 3 पांढरे मोती घेतलेत, 15 राणी कलरचे मोती घेतलेत, एक पांढरा मोती घेतला आहे आणि 3 राणी कलरचे मोती घेतलेत। आता आपण हा पांढरा मोती आणि हा राणी कलरचा मोती त्या मोत्यातनं खालच्या बाजूने सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे। म्हणजे इथे आपलं हे असं 3 मोत्यांचं फूल तयार होईल। आता आपण या मोत्यातनं सुई आली आहे बाहेर आपली, 1 2 आणि 3, त्याच्या पुढच्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची। नीट लक्ष द्या, या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली आहे आणि आता त्याच्या पुढच्या 3 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहे। सुईवरती 2 पांढरे, एक राणी कलर आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत। आता आपण 5 मोती सोडून द्यायचे आहेत। 1 2 3 4 आणि 5 या 6व्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची। 6व्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली आहे। आता आपण त्याच्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची। सुईमध्ये आपण 5 पांढरे मोती घेतलेले आहेत आणि आता आपण काय करणार आहे, हा पांढरा मोती आणि हा राणी कलरचा मोती या दोनही मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची। सुईवर 2 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत आणि आता आपण काय करणार आहे, या मोत्यातनं सुई घालायची आहे या मोत्यातनं सुई घालायची राणी कलरच्या मोत्यातनं सुई घातली राणी कलरच्या आणि आता हा 2 पांढरा मोती हा राणी कलरचा मोती आणि हा पांढरा मोती
या मोत्यातनं सुई बाहेर, परत आपल्याला या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता आपण या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. सुईवरती 2 राणी कलरचे मोती आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. आता आपण हे जे मोती आहेत त्या मोत्यातनं या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायचे. मधले 2 मोती, वरती 2 आणि इथे खाली 2 राहिले पाहिजेत. या मधल्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. दोऱ्यामध्ये 2 पांढरे, 3 राणी आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. आता हा जो राणी कलरचा मोती आहे या मोत्यातनं सुई घालायची. वरच्या बाजूनी खालच्या दिशेला सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. सुईवरती 2 पांढरे आणि 3 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, हा राणी कलरचा मोती, हा राणी कलरचा मोती आणि पांढरा मोती, या दोनही मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आणि आता आपण या फुलातनं पण सुई फिरवून घ्यायची. 3ही मोत्यातनं राणी कलरच्या आणि परत हा पांढरा मोती, हा राणी कलरचा मोती आणि हे 3ही राणी कलरचे मोती यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे. म्हणजे हे 3 मोती, हा पांढरा मोती, हा राणी कलरचा मोती आणि प्लस हे 3 राणी कलरचे मोती, या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे. सुईवरती 5 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, हे जे 3ही मोती आहेत राणी कलरचे, या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे. सुईमध्ये 3 राणी कलरचे मोती आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. आता आपण काय करणार आहे, हा पांढरा मोती आणि हा राणी कलरचा मोती, या दोनही मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे. हे जरा सुरुवातीचं थोडंसं अवघड वाटणार आहे, नंतर सगळ्या रिपीटच आहेत स्टेप्स. आता आपण सुईवरती परत 2 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. आता आपण यामधल्या मोत्यातनं सुई घालायची आहे. या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची. परत या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची. या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची. या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची आणि या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालून दोरा ओढून घ्यायचा आहे. सुईवरती 2 राणी कलरचे मोती आणि 2 पांढरे मोती घेतले. या पांढऱ्या मोत्यातनं आणि त्याच्या खालच्या राणी कलरच्या मोत्यातनं, या दोनही मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. दोऱ्यामध्ये 7 राणी कलरचे मोती घेतलेत आणि आता आपण 1, 2 आणि 3 या तिसऱ्या मोत्यातनं वरच्या बाजूने सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. दोऱ्यामध्ये 6 राणी कलरचे मोती, 1 पांढरा मोती आणि 3 राणी कलरचे मोती घातलेले आहेत. आणि आता आपण हा पांढरा मोती आणि हा राणी कलरचा मोती यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची. आता आपण वरच्या दिशेने काम करणार आहे. आता आपण या मोत्यातनं आपली सुई बाहेर आली आहे, त्याच्या पुढच्या मोत्यातनं 3 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे. सुईमध्ये 2 पांढरे, 1 राणी आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. आणि आता आपण या मधल्या 3ही मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. 1, 2 आणि 3. हे पहा, हे खालचे 2 मोती सोडून द्यायचे आहेत आणि वरच्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती 5 पांढरे मोती घेतलेले आहेत. आणि आता आपण हा पांढरा मोती आणि हा राणी कलरचा मोती, या दोनही मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची.
सुईवरती 2 राणी कलरचे मोती घेतलेत. या मोत्यातनं सुई घालायची. या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची. या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची. या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालून आपण परत या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. संपूर्ण 1 2 3 4 आणि 5 या 5 मोत्यातनं फिरून यायचं आहे आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे. आता हा जो राणी कलरचा मोती आहे त्याच्यामधनं वरच्या बाजूनी सुई घालायची आहे आणि आता आपल्याला वरून खाली काम करायचं. सुईवरती 2 राणी कलर आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत आणि आता आपण या मधल्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. या मधल्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, दोऱ्यामध्ये 2 पांढरे मोती, 3 राणी कलरचे मोती आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत आणि हा जो आता राणी कलरचा मोती आहे त्यातनं वरच्या बाजूनी सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. सुईवरती 2 पांढरे आणि 3 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, हा जो राणी कलरचा हे जे फूल आहे ना त्यातला शेवटचा राणी कलरचा मोती आणि हा पांढरा मोती या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे जे 3ही राणी कलरचे मोती आहेत ना त्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे हा पांढरा मोती, हा हा राणी कलरचा मोती आणि त्याच्यावरचे 3 मोती या अशा फिरवून या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपण या खालच्या 3 मोत्यातनं फिरून आलेलो आहे, सुई बाहेर काढलेली आहे. आता हा पांढरा मोती, हा राणी कलरचा मोती आणि त्याच्या पुढचे 3 राणी कलरचे मोती याच्यातनं सुई घालायची आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती 5 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. आता आपण हे जे 3 राणी कलरचे मोती आहेत त्या 3ही राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती 3 राणी कलर आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. आता आपण काय करणार आहे, हा पांढरा मोती आणि हा राणी कलरचा मोती या 2ही मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती 2 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आणि मगासारखं हा राणी कलरचा मोती, हा पांढरा मोती, हा राणी कलरचा मोती आणि हा पांढरा मोती या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्या. हे पहा, मी या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे. आता त्याच्या खालचा हा राणी कलरचा मोती आहे त्यातनं पण सुई खालच्या दिशेने बाहेर काढा. आता आपल्याला खालच्या बाजूने काम करायचं आहे, वरून खाली काम करायचं. ती 2 राणी आणि 2 पांढरे मोती घातलेले आहेत. आता आपण काय करणार आहे, हा पांढरा मोती आणि त्याच्या खालचा राणी कलरचा मोती यातनं सुई खालच्या बाजूने काढायची आहे बाहेर आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. सुईमध्ये 7 राणी कलरचे मोती घेतलेत आणि आता या मोत्यातनं 1 2 आणि हा 1 2 आणि हा 3रा मोती या 3ऱ्या मोत्यातनं वरच्या बाजूने सुई अशी घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा. 3ऱ्या मोत्यातनं सुई घालायची. दोऱ्यामध्ये 6 राणी कलरचे मोती घातले, 1 पांढरा मोती घातला आहे आणि 3 राणी कलरचे मोती घातले. आता काय करायचं आहे, हा पांढरा मोती आणि त्याच्या वरचा राणी कलरचा मोती यातनं खालच्या बाजूने सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. आता आपण याच्या पुढच्या 3 मोत्यातनं सुई घालून दोरा सुई बाहेर काढून घेणार आहे आणि दोरा घट्ट ओढून घेणार आहे. सुईवरती 2 पांढरे, 1 राणी आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. आता आपण 3ही मोत्यातनं 1 2 आणि 3 हे खालचे 2 मोती सोडून द्यायचे आहेत. त्याच्या पुढच्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. खालचे 2 मोती सोडून द्यायचे, त्याच्या पुढच्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची.
सुईवरती 5 पांढरे मोती घेतलेले आहेत. आता हा पांढरा मोती आणि हा राणी कलरचा मोती, यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती 2 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत. या मोत्यातनं सुई घालायची. या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची आणि परत मगासारखं हे 2 पांढरे मोती, हा राणी कलरचा मोती आणि हा पांढरा मोती, या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आहे. आता हा जो खालचा राणी कलरचा मोती आहे त्याच्यातनं पण सुई आपण बाहेर काढून घ्यायची. आपल्याला आता असं वरून खाली काम करायचं आहे. सुईवरती 2 राणी आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत. हे खालचे 2 मोती सोडून द्यायचे आणि त्याच्या वरच्या 2 मोत्यातनं सुई खालच्या दिशेने घालायचे. या 2 मोत्यातनं सुई खालच्या दिशेने घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. वरती 2 पांढरे, 3 राणी आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत आणि आता हा राणी कलरचा मोती आहे, त्यातनं सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. सुईवरती 2 पांढरे आणि 3 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत आणि आता आपण हा जो पांढऱ्याच्या वरचा राणी कलरचा मोती आहे त्यातनं वरच्या बाजूनी सुई घालायची. राणी कलर आणि पांढरा दोन्ही मोत्यातनं सुई घालायची. पहा, राणी कलर आणि पांढरा या दोनही मोत्यातनं सुई घातलेली आहे मी. आणि आता आपण या 3ही राणी कलरच्या मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. हे जे 3 मोती आहेत ना राणी कलरचे, 1, 2 आणि 3, त्या 3ही राणी कलरच्या मोत्यातनं सुई फिरवून घ्यायची. आता या 3ही मोत्यातनं मी सुई फिरवून घेतली आहे. आता हा पांढरा मोती, हा राणी कलरचा मोती, 2-2 वेळा सुई गेल्यामुळे, दोरा गेल्यामुळे ते घट्ट होतं थोडंसं. आणि हे परत वरचे 3 राणी कलरचे मोती, या 3ही राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती 5 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत आणि आता आपण हे जे 3 राणी कलरचे मोती आहेत या 3ही राणी कलरच्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे घट्ट. सुईवरती 3 राणी कलरचे मोती आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत आणि आता आपण हा पांढरा मोती आणि हा राणी कलरचा मोती, या 2ही मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती 2 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालायची. या राणी कलरच्या मोत्यातनं सुई घालायची. परत फिरून आपण हे 2 पांढरे मोती, हा राणी कलरचा मोती आणि हा पांढरा मोती, यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. या पांढऱ्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे. आता आपण या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून दुसऱ्या याच्या पुढची डिझाईन सुरू करायची. पुढची डिझाईन आहे ती काही वेगळी नाही आहे, सगळ्या रिपीटच आहेत. हे पहा, मी या राणी कलरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे. आता आपल्याला सेमच डिझाईन करायचे. इथे जसं केलं आहे तसं नेहमीप्रमाणे तुम्हाला मी सांगते तसं नोट डाऊन करून ठेवा. नोट डाऊन केल्यानंतर तुम्हाला कळेल काय करायचं ते. आणि जर नाहीच कळलं तर व्हिडिओ परत रिवाइंड करा आणि बघा. हे जरा सुरुवातीचं थोडं अवघड आहे, बाकी सगळीकडे स्टेप सेम आहेत. तर तुम्ही करून घ्या. मी तुम्हाला 3 डिझाईन करून दाखवल्यात कशा करायच्या त्या. तुम्ही पण करून घ्या, मीही करून घेते पूर्ण. मग पूर्ण महिरप झाली की दाखवते तुम्हाला कशी दिसते महिरप ती. हे पहा, माझी ही रांगोळी पूर्ण झालेली आहे. आता आपण या इथे या मोत्यातनं आलेलो आहे. आता आपण 1-2 मोत्यातनं फिरून गाठ मारून घेऊ. हे मी 71 गोल घालून घेतले होते. 71 गोलवरती बसलेत. एखादा जर तुमचा जास्त झाला, 72 घाला, 73 घाला किंवा एखादा जास्त झाला तुमचा गोल तर तुम्ही तो कट करू शकता. मी 71 गोल घातले होते, त्याच्यावरती हे बरोबर झालेलं आहे. आता मी 1-2 मोत्यातनं जाणार आहे आणि गाठ मारून दोरा कट करून घेणार आहे. हे पहा, इथेच गाठ मारते मी सुरुवाती. हे पहा, मी आता या मोत्यातनं सुई घालते आहे आणि एक इथे गाठ मारून घेते आहे आणि दोरा कट करून घेते आहे. हे पहा, दोरा कट करून घेते आहे. मला तर मैत्रिणींनो, ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली? ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की
व्हिडिओला लाईक करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे हाय बटन क्लिक करा. धन्यवाद.